नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा आपला विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि यशस्वी आयुर्वेद चिकित्सा। यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। खूप या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख मी तुम्हाला करून देऊ इच्छिते। वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्री रोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्री रोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे। गेली 25 वर्ष ते पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांना सेवा प्रदान करतायत। अनियमित मासिक पाळी, PCOD, थायरॉइड, एंडोमेट्रियोसिस, ट्यूबल ब्लॉक, पुरुषांमधील शुक्राणूच्या समस्या यासाठी आयुर्वेदातील यशस्वी उपचार श्री माऊली विश्व इथे उपलब्ध आहे। प्रथमच IVF करायला सांगितलेले आहे, तसंच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केलेले आहे। फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलेलं आहे। पुणे इथं सदाशिव पेठ, उंडरी, भोसरी आणि पिंपळे सौदागर, तसंच मुंबईमध्ये दादर पश्चिम आणि नवी मुंबईमध्ये पनवेल आणि कामोठे इथं डॉक्टर नगरे यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकता। त्यासाठी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही तुम्हाला खाली दिलेले आहेत। तुम्ही नक्कीच वंध्यत्वासंदर्भातल्या कोणत्याही समस्या आहेत या त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकता। यानंतर थेट आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। खूप महत्त्वाचा खरं तर आजचा विषय आहे डॉक्टर। नुकतंच श्री माऊली विश्व आयुर्वेदने गुणवत्तापूर्ण सेवेची 25 वर्ष ही पूर्ण केलेली आहेत आणि या निमित्ताने आपण कोणकोणत्या सुविधा खरं तर पुण्याच्या मुख्य केंद्रामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। निश्चितच। बेसिकली श्वेता, आपण जेव्हा 25 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा सुरुवात ही मॉडर्न प्रॅक्टिसने झाली होती। आपलं स्वतःचं हॉस्पिटल होतं। हॉस्पिटल असताना अनेक प्रकारचे ऑपरेशन म्हणजे सिझेरियन सेक्शन, अगदी सामान्य भाषेत पिशवी काढण्याचे ऑपरेशन पासून डिलिव्हरीजपर्यंत सगळ्या गोष्टी आपण करत होतो। ह्या सगळ्या करत असतानाच हळूहळू जसजसे पेशंट यायला लागले की वंध्यत्वाचे उपचार तुम्ही कराल का? ऑपरेशन तर सहज मिळून जातात, त्याला पर्याय खूप निवडले जातात, पण वंध्यत्वाची चिकित्सा करताना डॉक्टर अनुभवी आहे का, हुशार आहे का हे खूप बघितलं जातं। मग जसं पेशंट यायला लागलं तसं लक्षात यायला लागलं की PCODचे पेशंट खूप जास्त आहेत। मग PCODवर फोकस करून आयुर्वेदाचा संशोधन सुरू केल्यानंतर लक्षात आलं की आयुर्वेदात ही ट्रीटमेंट अतिशय चांगली होते आणि मग हळूहळू हॉस्पिटल बंद करून फक्त आयुर्वेदची प्रॅक्टिस PCODसाठी आपण सुरू केली। PCODचे वंध्यत्वाचे पेशंट आपण ट्रीट करायला सुरुवात केली। हे करताना हळूहळू जसं जसं पुढे गेलो तसं लो AMH, एंडोमेट्रियोसिस, ट्यूबल ब्लॉक, पुरुषांमध्ये शुक्राणूचे संख्या कमी असणे, हालचाल म्हणजे मोटिलिटी कमी असणे, अझूस्पर्मिया, असे अनेक प्रॉब्लेम दिसायला लागले। मग त्या प्रत्येकावर आपण उपाय शोधत गेलो आणि आज 25 वर्षानंतर वंध्यत्वातल्या जवळपास सर्व समस्यांवर आपण उपचार करतो। म्हणजे अगदी टेस्ट ट्यूब बेबीला जायला सांगितलेले पेशंट अजून गेलेले नाहीत, पण तो उपचार हवेत। 1 किंवा 2 IVF झालेत, 3 किंवा 4 IVF झालेत, पण आता आशा संपलेली आहे, होणार नाही असं सांगितलेलं आहे, असे देखील पेशंट आपण करतो। ह्या सगळ्या पेशंटला आपण ट्रीटमेंट देताना प्रत्यक्ष ट्रीटमेंट देणं, ऑनलाईन देणं, याचबरोबर आता जसं ताईंनी सांगितलं की आपण मुंबईमध्ये 3 ठिकाणी दादर, पनवेल आणि कामोठे येथे उपलब्ध आहोत। प्रत्यक्ष सल्ला घेण्यासाठी पुण्यामध्ये आपलं सदाशिव पेठ स्वतःचं सेंटर आहे, जिथे आपण निवासी पंचकर्माची सुविधा केलेली आहे। 3 पंचकर्म रूम, 1 उत्तरबस्ती रूम, 2 अतिशय स्किल्ड असे लेडी डॉक्टर्स आपल्याकडे आहेत जे संपूर्ण तो सेटअप पाहत असतात। पेशंटची निवासाची सोय, भोजनाची सोय, पंचकर्माची रूम तेथेच आतमध्ये आपण दिलेली आहे, जी त्याला अटॅच्ड आहे। निवासी पण जे पंचकर्म करतो तेथे पेशंट आपल्याच सेटअपमध्ये राहतो, बाहेर कुठेही नाही। आपण हॉस्पिटल केलेलं नाही, पण जे पेशंट लांबचे आपल्याकडे येतात त्यांच्या निवासाची आपण सोय करतो आणि अतिशय माफक दरात पंचकर्म केलं जातं। हे सगळं करताना पंचकर्मातलं स्किल, उत्तर बस्तीमधलं स्किल शिकायला अनेक स्टुडंट आपल्याकडे येतात। हे का घडलं याचं कारण 25 वर्षात आपण सातत्याने संशोधन म्हणतोय, म्हणजे आयुर्वेदामध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेतच, पण त्या आपण उपयोगी पडतायत का हे नक्की पाहिलेलं नसतं आणि ते करून पेशंटमध्ये अनेक रिझल्ट मिळतात। अगदी ट्यूबल ब्लॉकचे पेशंट पूर्वी आम्हाला 1-1 वर्ष जायचं, आता 6-6 महिन्यात ते पेशंट ट्यूबल ब्लॉक निघालेला असतो, प्रेग्नन्सी राहिलेली असते। असं का घडतं याचं कारण आयुर्वेदातलेच उपचार त्या पेशंटमध्ये वापरताना पेशंट आम्हाला विचारतात, डॉक्टर आम्हाला वाटलंच नव्हतं की ह्याच्यासाठी आयुर्वेदात उपचार असतील, आम्ही सगळीकडे फिरत बसलो, पण असं नसतं। आयुर्वेद हे आयुर्वेदः, आयुष्याचं सम्यक ज्ञान असणारं शास्त्र आहे। त्यामुळे आयुष्यात ज्या ज्या घडामोडी घडतात, ज्या ज्या अडचणी येतात, ज्या ज्या समस्या निर्माण होतात, प्रत्येक समस्येवर उत्तर हे आयुर्वेदामध्ये आहे। त्याचा शोध आपण घेतला पाहिजे। तुम्ही आमच्यापर्यंत केस नीट सांगितली पाहिजे, कारण बऱ्याचदा केस पेशंट सांगताना काही रिपोर्ट आणत नाहीत, काही गोष्टी लपवून ठेवतात। तसं न करता
पुरुष आणि स्त्री दोघांनी आमच्याकडे आल्यानंतर संपूर्ण तुमची केस आम्हाला अतज्ञ इतकी छानपैकी सांगितली पाहिजे. सगळे तुमचे झालेले रिपोर्ट, मग भले ती एवढी जाड फाईल असेल तरी चालेल, सगळी घेऊन आली पाहिजे. याचं कारण मी स्वतः हॉस्पिटल प्रॅक्टिस केल्यामुळे मॉडर्न सायन्समध्ये काय तपासण्या करतात, त्यांचा उपयोग काय होतो, त्याचा मागोवा कसा घेतात, केस असेसमेंट कशी करतात, हे नक्की तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याच्यामुळे तुमच्या केसचं निदान जर अचूक झालं तर त्याचे उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. नाही, नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की कुठल्याही पेशंटने हे खूप छान पद्धतीने आपली पूर्ण केस सांगणं गरजेचं आहे. आणि श्री माऊली विश्व आयुर्वेदमध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही सेंटरमध्ये कुठलाही रुग्ण जेव्हा येतो, साधारण कुठल्या कुठल्या प्रक्रियेतनं त्याला जावं लागतं, उपचार पद्धती ही साधारण कशी असते हे सांगू शकाल का? बेसिकली पेशंट जेव्हा आपल्याला थेट संपर्क करतो, आपले डॉक्टर जवळपास 1 तास त्याची संपूर्ण केस लिहून काढतात. केस म्हणजे काय असतं, तो काय खातो, काय पितो, कधी झोपतो, कधी उठतो, व्यायाम करतो की नाही, काही चुकीचं अन्न खाल्लं जातं का, त्याच्या सवयी कशा आहेत, काही सामाजिक ताणतणाव आहेत का, फार पूर्वीपासून काही आजार होते का, असं बारीक बारीक सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. यातनं त्याचा एक अल्गोरिदम तयार होतो. यातनं कळतं की हा माणूस म्हणून कोण आहे, ती व्यक्ती कशी आहे. मग त्याच्यानंतर त्याचे सगळे रिपोर्ट पाहिले जातात की प्रोग्नोसिस म्हणजे कसं कसं अडचण निर्माण होत गेली आणि ही अडचण आता वंध्यत्वाकडे कशी वळली. आणि मग या सगळ्यांचं जेव्हा मी असेसमेंट करतो तेव्हा ट्रीटमेंटचा प्लॅन पेशंटला सांगितला जातो की टप्प्याटप्प्याने असा विचार करू. एकदम त्याला पॅकेज दिलं जात नाही. पुन्हा लक्षात घ्या, आपल्या सेंटरमध्ये पॅकेज सिस्टीम नाही. पेशंटची जशी जशी प्रोग्रेस होईल त्यानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते. बऱ्याचदा मी पेशंट सांगतो, डॉक्टर जे पेशंट मला विचारतात ना किती वेळ लागेल, तर मी कधी कधी क्रिटिकल केस सांगतो 1.5 वर्ष लागेल. आणि ती पेशंट 3 महिन्यात प्रेग्नंट होते तर तिच्या चेहऱ्याचा आनंद खरंच बघण्यासारखा असतो. कारण 1.5 वर्ष सांगितलेलं असतं, 3 महिन्यात होते. पेशंट विचारते, डॉक्टर इतकं लगेच कसं झालं? कदाचित तुम्ही त्या ट्रीटमेंटला सपोर्ट चांगला केला असेल, तुम्ही पथ्य चांगली पाळली असतील, पंचकर्म वेळेत केलं असेल, म्हणून तो रिझल्ट आला असेल. त्यामुळे हा सगळा प्लॅन जो आपण ठरवतो तो पेशंटच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार ठरलेला असतो. नाही, आणि आज खऱ्या अर्थाने श्री माऊली विश्व आयुर्वेद याच्यामध्ये शेकडो अनेक जोडपी आलेली आहेत आणि अगदी यशस्वीपणे उपचार तुम्ही त्यांच्यावर केलेले आहेत. अशी खरंच उदाहरणं जी आहेत आम्हाला पाहायला आवडेल. निश्चित. श्वेता, आपण एक अनुभव त्यासाठी पाहूयात. एका पेशंटचा मी व्हिडिओ दाखवतो. डॉक्टर नगरेंकडे PCOD साठी गेली होती 2012 साली आणि तेव्हा माझं 6 मंथ्समध्ये PCOD क्लिअर पण झालं. जे काय हॉर्मोनल इम्बॅलन्स होते तेही झालं बरं. नंतर मला 2 मुलं पण आहेत आता, एक 6 वर्षाचा, एक 1 वर्षाचा. मी डॉक्टर नगरेंकडेच प्रेग्नन्सीमध्ये पण मेडिकेशन्स घेतलेले आणि दोन्हीही माझे नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत. सो नाही, खूप छान पद्धतीने यांनी सांगितलं. तर यांच्या केस स्टडी विषयी काय सांगाल? बेसिकली ही पेशंट जेव्हा माझ्याकडे आली होती, नुकतंच लग्न झालेलं होतं, PCOD खूप दिवसापासून होतं. म्हणजे गंमत सांगतो, ही मुलगी जर धबधब्यात भिजली आणि नुसते केस झटकले की केसांवरचं पाणी निघून जायचं. याचं कारण PCODमध्ये ऑइल सिक्रेशन खूप जास्त वाढतात. ते चेहऱ्यातनं बाहेर पडतात म्हणून पिंपल्स होतात, केसातनं बाहेर पडतात म्हणून डॅन्ड्रफ होतो, केस खराब होतात. PCODचं प्रमाण खूप वाढलेलं असताना ह्या सगळ्या समस्यांना तिला झुंजावं लागत होतं. ती फक्त स्किनच्या ट्रीटमेंटसाठी आली होती. तिला म्हटलं, अगं PCODची ट्रीटमेंट जोपर्यंत करणार नाही, स्किन, केस, जाडी, सगळ्याच गोष्टी, अस्वस्थपणा शरीरातला कमी होणार नाही. तिला अचानक राग यायचा, अचानक ती रडायला लागायची, खूप मूड स्विंग असायचं. म्हणजे सगळ्या गोष्टींवर ट्रीटमेंट केल्यानंतर तिची स्किन छान झाली, केस छान झाले, जाडी कमी झाली, हलकेपणा आला, ती व्यायाम छान करायला लागली, उत्साह वाढला, आनंद वाढला. आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण प्रेग्नन्सी राहायला हरकत नाही. आणि तिने निर्णय घेतला आणि प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे त्यांना इतकं तो आनंद येतो की प्रेग्नन्सीसाठी इतर तिच्या अनेक मैत्रिणी प्रयत्न करत होत्या आणि त्यांना लवकर प्रेग्नन्सी राहत नव्हती. तिने ठरवलं आणि प्रेग्नन्सी राहिली, कारण आधी सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या होत्या. दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस तिला कोणतीही ट्रीटमेंट द्यावी लागली नाही, कारण तिला नियम माहिती होते. जगण्याचे नियम साधे सोपे असतात, ते जर नीट पाळले तर निश्चितपणे चांगला फायदा होतो. PCOD हा अतिशय कठीण आजार मानला जातो, पण खरं म्हणजे तो सोपा असतो. आळस झटकावा लागतो, ऊर्जा निर्माण करावी लागते आणि छान त्याची ट्रीटमेंट करता येते. नाही, नक्कीच. PCOD संदर्भातच मला आणखीन पुढे विचारायचं आहे की PCOD हे अगदी म्हणजे अनेक मुलींमध्ये सर्रास पाहायला आपल्याला मिळत असतात आणि त्याचा आणि वंध्यत्वाचा खूप जवळून संबंध आहे. तर अशा वेळी तुम्ही महिलांना आणखीन डाएट असेल किंवा व्यायाम असेल या संदर्भात कशा पद्धतीने किंवा औषधे घेण्याच्या संदर्भात कसं गाईड करता? PCODची एक इंटरेस्टिंग केस तुम्हाला मी श्वेता सांगतो, एक अनुभव सांगतो, त्यानंतर मग आपण बघूयात. नक्कीच. 2018 साली डॉक्टर विनेश सरांकडे ट्रीटमेंट सुरू झाली. त्याआधी मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू केली होती. बाळासाठी प्रयत्न चालू होते, परंतु त्यामध्ये खूप काही यश आले नाही. त्यामुळे मी डॉक्टर विनेश सरांकडे आले. तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू झाली.
सर जसे सांगत होते तसं मी त्यांना फॉलो करत होते आणि छान वाटलं म्हणजे त्यांच्याकडे. 2018 साली ट्रीटमेंट चालू केली, थोडे पेशन्स ठेवले. 2020 साली मला खूप सुंदर छानशी मुलगी झाली. आता ती 2 वर्षाची आहे, सुदृढ आहे, छान आहे आणि ती घरात आल्यामुळे आम्ही सुद्धा खूप छान आहोत, आनंदी आहोत. आता ही जी केस आहे खरं म्हणजे ताई प्रायमरीली PCODची केस, म्हणजे तिला अगदीच मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 4-5 वर्षात PCOD झाला, त्यानंतर ते PCODची ट्रीटमेंट झाली. AMH व्हॅल्यू त्यामध्ये हाय असते बरं का. PCODमध्ये अँटी मुलिन हार्मोन हा हाय लेव्हलला दिसतो. आता ते सगळं झाल्यानंतर लग्न व्हायला उशीर झाला, मग पहिली प्रेग्नन्सी राहिली आणि ते अचानक अबॉर्ट झाली आणि परत प्रेग्नन्सी राहीना, म्हणून ही पेशंट माझ्याकडे आली तर तिचं वय ऑलमोस्ट 38 वर्ष होतं. आता ह्या सगळ्या दरम्यान PCOD असतानाही मधल्या ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर AMH डाऊन झाली, लो AMH, म्हणजे AMH अगदी हार्डली मला वाटतं 0.44 वगैरे होती. आणि ही जेव्हा AMH लो दिसायला लागली, तिला सांगितलं डॉक्टरने की खूप अवघड आहे, IVFच करावं लागेल, IVF केल्याशिवाय प्रेग्नन्सी राहणार नाही. आता बघा गंमत कशी आहे, PCODमध्ये AMH लेवल हाय होती, नंतर ती तशीच राहायला पाहिजे, तर ट्रीटमेंट नंतर ती AMH खाली गेली, म्हणजे बीज निर्मिती क्षमता कमी झाली. या पेशंटला आम्ही आधीच सांगितलं होतं ज्या काही घडामोडी घडल्या त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या आहेत, आपल्याला शांतपणे ट्रीटमेंट करायला लागेल, वेळ लागणार आहे, पण शरीरात आपण ऊर्जा नक्की निर्माण करू. आणि मग त्या पेशंटमध्ये हळूहळू पंचकर्म, रसायन चिकित्सा ह्या सगळ्यांचा रसायन चिकित्सा कधी करतात, जेव्हा जराव्याधीनाशनम, वृद्धत्व नष्ट करणे असं त्याला म्हणतात. वय वाढलं असेल तर ऊर्जा निर्माण करावी लागणार असेल तर रसायन चिकित्सा ही अत्यंत उपयोगी पडते, जरा नाशनम ठरते आणि म्हणून या पेशंटमध्ये त्याचा उपयोग केला गेला. हे केल्यानंतर साधारणपणे वर्षभर ट्रीटमेंट करायला लागली. उशीर म्हणतोय आपण खरं म्हणजे, पण या पेशंटने ऑलरेडी 3 वर्ष ट्रीटमेंट करून झाली होती ॲलोपॅथिकची. आयुर्वेदाकडे 1 वर्षात प्रेग्नन्सी राहिली आणि मग पेशंटला लक्षात आलं की अरे हां खरंच होऊ शकतं, कारण हाय AMH लो AMH काही ट्रीटमेंट आहे का. पेशंटचं म्हणणं असतं AMHचा कुठे उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये, पण शरीरामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचा उल्लेख असतो. आणि मग त्यामुळे बीजनिर्मिती क्षमता वाढवणे हा एकच मुद्दा घेऊन लो AMHच्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट केली आणि प्रेग्नन्सी सहजपणे प्राप्त झाली. नाही, खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. तर प्रेक्षकांना मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे, वंध्यत्वासंदर्भात तुम्ही सुद्धा अशाच यशस्वी उपचारांसाठी डॉक्टर नगरे यांना थेट संपर्क साधू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. आणखीन सुद्धा अनेक प्रश्न मला डॉक्टरांना विचारायचे आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सामसंजीवनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण स्त्री पुरुष वंध्यत्व आणि यशस्वी आयुर्वेद चिकित्सा यावर सध्या चर्चा करतोय आणि डॉक्टर विनेश नगरे आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर वंध्यत्व ही खूप मोठी समस्या आजच्या काळात वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पण तुमच्या खरं तर श्री माऊली विश्व आयुर्वेद याच्यामध्ये अनेक खरं रुग्ण येत आहेत आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार तुम्ही करतायत, असे अनुभव काही आपण पाहिले. आणखीन काही अनुभव असतील तर आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. निश्चित. एंडोमेट्रियोसिसच्या एका पेशंटचा व्हिडिओ दाखवतो, तोही पाहून घ्या. वर्षाआधी मला एंडोमेट्रियोसिस झालं होतं. मी डॉक्टर विनेश नगरे यांच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि मला लगेच रिझल्ट भेटला. 2 महिन्यात मी कन्सीव केलं आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी ॲलोपॅथिकसोबत आयुर्वेदिक औषधं घेत होती विनेश नगरेंची आणि ज्यामुळे मला खूप हेल्प झाली आणि मला 9 महिन्यांनंतर बाळ झालं आणि आज तो 9 महिन्यांचा आहे आणि खूप छान आणि ठणठणीत. सो येस, आयुर्वेदा इज ग्रेट. आय टोटली सपोर्ट इट. बेसिकली ही पेशंट एंडोमेट्रियोसिसची. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय? एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतला अस्तर किंवा जमीन. ह्या जमिनीला जेव्हा सूज येते तेव्हा ती सूज पसरत जाते. ते गर्भाशयाला त्रास देतेच, पण त्याच्याबरोबर गर्भाशय स्नायूंमध्ये कधी कधी फायब्रॉइड तयार करते, ट्यूबल ब्लॉक निर्माण करते, बाहेर पडून ओव्हरीमध्ये एंडोमेट्रियोटिक ओव्हरीन सिस्ट तयार करते. आसपास चिटका निर्माण केल्यामुळे आतडी, ब्लॅडर, पक्वाशय हे सगळं चिटकून जातं आणि तिथला आसमंत सगळा दूषित झाल्यासारखं होतो, ज्यामुळे गर्भधारणा खूप कठीण जाते. नॉर्मली एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटला IVF करायला सांगितलं जातं आणि ते करण्याआधी इंजेक्शन देऊन एंडोमेट्रियोसिस सूज कमी केली जाते. पण अडचण अशी असते की प्रेग्नन्सी राहताना हे इंजेक्शन घेता येत नाही आणि जेव्हा ओव्ह्युलेशन घडतं तेव्हा जेव्हा तो एम्ब्रिओ इम्प्लांट करायला गर्भाशयात सोडला जातो, सूज जर पूर्णपणे गेलेली नसेल तर 3 महिन्याच्या पुढे तो गर्भ जात नाही आणि ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटमध्ये अशा वेळेस IVF बऱ्याचदा फेल जातं. आपण या पेशंटला समजावून सांगितलं की एंडोमेट्रियोसिस म्हणजे नक्की काय. आयुर्वेदामध्ये सांगितलंय गर्भोत्पादश्य धातूनाम श्रेष्ठ कर्म कर्मास्मृतम. गर्भाचे उत्पादन करणे हे धातूंचे, शरीरातील 7 धातूंचे श्रेष्ठ काम आहे, पण ते क्रमाने आहे, लक्षात ठेवा. मग थोडक्यात
सातही धातूंना बल दिलं, चांगलं केलं, तर ते बल गर्भाशयापर्यंत येईल. गर्भाशयाचा अस्थिर असणारा जो सिग्नल आहे, जो एंडोमेट्रियोसिस क्रिएट करतोय, तो थांबेल. आणि मग तो थांबला की सूज कमी होईल. आणि बरोबर या पेशंटमध्ये 2 ते 2.5 महिन्यात ती सूज लवकरात लवकर कमी झाली. पेशंटनी सगळं फॉलो केलं, कारण उच्च शिक्षित पेशंट ही, स्वतः CA, त्यामुळे सगळं माहिती होतं. मी जसं सांगेल तसं एक गोष्ट तिने फॉलो केली. तिनेच नाही, तिच्या नवऱ्यानेही फॉलो केली. याचं कारण मानसिक ताण टोकाचा असेल की एंडोमेट्रियोसिस होतं, तो ताण कमी करणं हे नवरा आणि बायको दोघांचं मिळून काम आहे, घरच्यांचं काम आहे. मग तिने सगळं ते केलं, त्याचा खूप चांगला फायदा झाला. आणि IVFला न जाता या पेशंटला 2.5 ते 3 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली. 9 महिने बाळाला काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित डिलिव्हरी झाली. आणि आज ते बाळ खरंच निरोगी आणि हेल्दी आहे. नाही, खरंच आयुर्वेद हे कुठलंही असेल, कुठल्याही आजाराच्या मुळाशी जाऊनच काम करतं, हेच खऱ्या अर्थानं म्हणायला पाहिजे. आपली पुणे इथं सदाशिव पेठ, भोसरी, पिंपळे सौदागर, उंडरी आणि मुंबईमध्ये म्हणाल तर दादर, पनवेल, कामोठे इथं सुद्धा आपली सेवा असते. पण प्रत्यक्ष जर समजा आपल्याला भेटणं शक्य नसेल तर मग अशा पेशंट्सनी नेमकं काय करावं? बेसिकली प्रत्यक्ष भेटून न शकणारे असे अनेक पेशंट आम्हाला कॉल करत होते पहिल्यापासून, कारण आम्ही PCODची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. त्या काळात PCOD हा खरं म्हणजे जगभरात पसरलेला प्रॉब्लेम आहे, सगळीकडेच आहे. सो जे मराठी मुली इथून शिकायला बाहेर देशामध्ये गेल्या होत्या, त्यांच्या आईंना असं वाटायचं की माझ्या मुलीची ट्रीटमेंट कशी करणार. मग त्यांना मी सांगितलं ऑनलाईन कन्सल्टेशन करू की, कसं करणार. आमचं डॉक्टर ऑनलाईन त्यांना फोनवर 1 तास संपूर्ण केस लिहून काढतात, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून. मग त्यांचे रिपोर्ट मागून घेतात, त्याची एक पूर्ण हिस्ट्री तयार होते. ते सगळं मी स्वतः जवळपास 1 तास अभ्यास करतो. एकदा मला ती केस पूर्ण कळाली की मग पेशंटशी व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल केला जातो. कॉल केल्यानंतर पेशंट निवांतपणे माझ्याशी बोलतो. सगळे केस समजून आल्यानंतर तिच्याशी मी समजावून सांगतो की काय काय नियम फॉलो करायचे, तर मग ट्रीटमेंट सुरू होते. आता हा पॅटर्न आमच्याकडे जवळपास गेले 15 वर्षापासून चालू आहे. करोना काळात तर हजारो पेशंटनी याचा लाभ घेतला, कारण प्रत्यक्ष भेटणं शक्यच नव्हतं. त्यामुळे पेशंट कुठेही असो, भारतात असो, परदेशात असो, तुम्ही निश्चितपणे आम्हाला संपर्क साधू शकता, आमच्याशी बोलू शकता, ट्रीटमेंट घेऊ शकता. आयुर्वेद ही आयुष्य जगण्याची शैली आहे, हे ज्ञान आहे, ते शास्त्र आहे. कुठेही गेला तरी तिथला भाग, म्हणजे अमेरिकेत असेल तर वातावरण कसं आहे, दुबईचं वातावरण कसं आहे, केरळमधलं वातावरण कसं आहे, काश्मीरचं वातावरण कसं आहे, हे सगळं समजून घेऊन पेशंटच्या गरजेनुसार आपण सल्ला नक्कीच देऊ शकतो, जरी तो ऑनलाईन असला तरी सुद्धा. नाही, आणि खरंच ही मला वाटतं सगळ्याच आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की पुण्यात, मुंबईत प्रत्यक्ष येणं जर शक्य नाहीये, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तर तुम्ही अशा पद्धतीने डॉक्टर विनेश नगरे यांची ट्रीटमेंट ही खऱ्या अर्थाने घेऊ शकता. आपण खरं तर अनेक उदाहरणं पाहिली, यशस्वी चिकित्सा कशा पद्धतीने, अगदी अशक्य होती प्रेग्नन्सी तरीही कशा पद्धतीने प्रेग्नन्सी राहिली, अशी आणखीन काही उदाहरणं असतील, पुरुषांच्या बाबतीत असतील तर तीही आम्हाला पाहायला आवडतील. निश्चितच एक पेशंटचं उदाहरण दाखवतो. नमस्कार सर, माझं नाव गोपाल चिपोडे, राहणार बेटावात बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. माझं वय 32, माझ्या मिसेसचं वय 31. मी तुमच्याकडे येण्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं की कुठेही गेला तरी तुझ्या मिसेसला मूलबाळ होणार नाही. नंतर मी तुमचा व्हिडिओ श्याम TVवर बघितला होता. नंतर मी 2017मध्ये तुमच्याकडे आलो, तर तुमच्याकडची ट्रीटमेंट 3 महिने घेतली. 3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला माझी मिसेस प्रेग्नन्सी राहिली होती. आता 3 वर्षाचं बाळ झालं आहे, तर चांगलं आहे, ते समाधानी आहे आम्ही. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. बेसिकली हा पेशंट आमच्याकडे जेव्हा आला तेव्हा 2 ते 3 डॉक्टरांना भेटून आला होता. त्याला सांगितलं होतं की तुम्ही कुठेही जा, बाळ होणार नाही, कारण त्यांच्या मिसेसचं AMH खूपच लो होतं, 0.23. प्लस बाकीचे काही समस्या होत्या, एंडोमेट्रियोसिस थोडं प्रमाण होतं, यांनाही थोडंसं स्पर्म काउंटमध्ये लो मोटिलिटी दिसत होती, म्हणजे हालचाल कमी. तर या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना सांगितलं होतं की काहीही प्रयत्न करा, काही होणार नाही, IVF केल्याशिवाय प्रेग्नन्सी राहणार नाही. पेशंटची खर्च करण्याची कॅपॅसिटी नव्हती, कारण IVF करायला गेल्यानंतर मला आठवतं आहे आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, 1 IVF सुरुवातीला करायचं तेवढाच खर्च घ्यायचे. आजकाल 3 IVFचं पॅकेज घेतात, त्यामुळे किमान 4.5-5 लाख तुम्हाला खर्च करावेच लागतात, मग ते यशस्वी हो न हो. त्याऐवजी आयुर्वेद ट्रीटमेंट सुरू करताना टप्प्याटप्प्याने तुम्हाला खर्च सांगितला जातो, कारण औषध जशी लागणार तशी, पंचकर्म लागणार तसं. या पेशंटमध्ये पंचकर्मसुद्धा करावं लागलं नाही, केवळ जगण्याचे साधे नियम सांगावे लागले. याचं कारण हा पेशंट स्वतः मिलिटरीतला, त्याचं टेन्शन त्या बायकोला की माझ्या नवऱ्याला काही झालं तर कारगिल सीमेवर कामाला,
आणि ह्या सगळ्या मानसिक ताणातनं ती तिखट जास्त खाणं, कोरडं जेवण करणं, ह्यातनं शरीरात अत्यंत कोरडेपणा, उष्णता निर्माण झाली होती. केवळ आहाराचं स्वरूप बदललं, तिचं काउन्सिलिंग करून घेतलं, औषधामध्ये थोडासा बदल करून घेतला, लो AMH 0.23 असतानाही 3 महिन्यात बीजाची निर्मिती उत्तम गुणवत्तेची झाली. हा माणूस तेव्हा सुट्टीवर आला होता, परत लगेच प्रेग्नन्सी राहिली. ज्या पेशंटला सांगितलं होतं कुठेही जा बाळ होणार नाही, त्याला कुठेही जावं लागलं नाही. खरं म्हणजे घरच्या घरीच 3 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली, कारण आयुर्वेदाचे औषध त्यांनी घरच्या घरीच घेतली होती. एकदा येऊन गेल्यानंतर औषध आम्ही कुरिअर केलं होतं. कुठेही जावं लागलं नाही. याचं कारण आयुर्वेदावरचा विश्वास. नाही, खऱ्या अर्थाने सगळीकडे जाऊन आल्यानंतर, हताश झाल्यानंतरच अनेकदा खरं तर तुमच्याकडे अनेक पेशंट्स आलेले आपण पाहतोय. पण जेव्हा अशा पद्धतीने उपचाराला ते प्रतिसाद देतात आणि प्रेग्नन्सी राहते, त्यानंतर रिॲक्शन तुमची आणि त्या कपलची काय असते आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. बेसिकली त्या पेशंटला त्याच्यानंतर असं म्हणावं असं वाटतं की डॉक्टर, आम्हाला आधी येताना शंका होती, आयुर्वेदामुळे उशीर लागेल का, हे लागेल. म्हणजे मला अनेक पेशंट अजूनही सांगतात की डॉक्टर, आलो तेव्हा असं वाटतं तर खूप उशीर लागेल, मग एवढा वेळ आम्ही ट्रीटमेंट करू शकू का. घरचे, ओळखीतले, आमचे ओळखीचे डॉक्टर, बऱ्याच जणांचे नातेवाईक पण डॉक्टर असतात, मग ते त्यांना प्रेशराईज करतात की कशाला आयुर्वेद उपचार करताय, लवकर प्रेग्नन्सी हवी असेल तर ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही, किंवा इतर कुठल्या पॅथी आपण वापरूयात. पण तसं नसतं. जोपर्यंत पेशंटचं जगणं जाणून घेतलं जात नाही, तोपर्यंत उपचार योग्य दिशेने जात नाहीत. आणि ते योग्य दिशेने गेले, लवकर जेव्हा रिझल्ट येतात, तेव्हा मात्र पेशंटचा आनंद गगनात मावत नाही. तुम्हाला खरंच सांगतो, आज आपल्याकडे ट्रीटमेंट टप्प्याटप्प्यावर आपण डेव्हलप केलेली आहे. प्रेग्नन्सी राहताना, प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने पूर्णपणे ट्रीटमेंट आयुर्वेदाची घेणारे पेशंट आमच्याकडे आहेत. तशी चिकित्सा आयुर्वेदामध्ये 4 वर्षापासून उपलब्ध आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला कोणतं तेल अंगाला लावू, शेकशेगडी करू का नको, त्याला कोणतं वॅक्सिन देऊ, हे सगळे प्रश्न पेशंट विचारतात. सगळ्यांची उत्तर आपण देतो, कारण आपल्या हॉस्पिटल वॅक्सिनेशन पूर्वी व्हायचं. आताही आपण आयुर्वेदानुसार कोणते उपचार बाळाला करावेत, गुटी द्यावी की नाही, कोणती गुटी द्यावी, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे पेशंटला कधीही असं वाटत नाही की आपण दुसरीकडे जाऊन काही विचारावं का. एक वन स्टॉप म्हणतात ना, एका ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिली जातात. म्हणजे प्रेग्नन्सी राहताना, प्रेग्नन्सी असताना, डिलिव्हरी झाल्यानंतर, बाळ मोठं होताना, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला श्री माऊली विश्व इथे नक्की मिळतील, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. श्री माऊली विश्व इथे खऱ्या अर्थाने मानसिक आधार कुठल्याही रुग्णाला जो हवा असतो तो दिला जातो आणि खूप छान यशस्वी पद्धतीने डॉक्टरांकडनं असे उपचार घेतले जातात. तुम्ही सुद्धा वंध्यत्वावर उपचार शोधत असाल तर नक्कीच डॉक्टर विनेश नगरे यांना संपर्क साधू शकता. ऑनलाईन माध्यमातून सुद्धा ते तुमच्यावर उपचार करू शकतील. खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं खरं इतक्या महत्त्वाच्या विषयावर. मनापासून तुमचे धन्यवाद. धन्यवाद. यानंतर साम संजीवनी उद्या वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.